पाणी किती आहे इथे तर गर्दीच असते नेहमीप्रमाणे. हे बघा गाडी, कष्ट पण आले, व्ह्यू पण आज चांगले भेटले, सगळं चांगलं भेटलं. फक्त तुम्ही लाईक सबस्क्राईब एकच कांडे डिझेल राहिले. डिझेल त्यांनी शोधला पण भेटला नाही. 48 तासामध्ये मी 1100 किलोमीटर चालवली. नमस्कार, मी अर्जुन, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये, अर्जुन ब्लॉग्स. फायनली मी उठलो आता, फ्रेश बीच झालो, तोंडबिंड धुलं, सगळं धुलं. आणि या हॉटेलला तुम्ही पाठचा व्हिडिओ बघितला असेल, या हॉटेलला थांबलो होतो. हे हॉटेल आहे ग्रीन पार्क. तर आता लेट झालं मला. मी 6:30 वाजताची बेल लावली होती, पण काय उठलो नाही. आता 8:30 झाल्या, 8:30 पावणे 9 झाल्या. तर आपल्याला लवकरात लवकर निघावं लागेल. लवकरात लवकर इथून 350 किलोमीटर बाकी आहे. आधीची व्हिडिओ बघितले असेल मी इथपर्यंत. रात्री कसं आलो, भरपूर पाऊस होता, बेकार पाऊस होता. मग रिक्स नको, काय नको म्हणून मग इथेच झोपून घेतलं. आणि मग आता इथून निघा पुढे. इथून पुढे रस्ता खराब आहे, संगमेश्वर, मग नंतर चिपळून मग पुढे जायचं. तर आता भेटूया रोडवर, आपल्या गाडीवर पट्ट्यापट चालू करूया, कोलिंग बघूया आणि मग निघूया आपण. फायनली निघालो मी. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, लक्ष असू दे. आज इथून पुढचा पण सफर चांगला होऊ दे. इथून तुम्ही बघू शकता 350 किलोमीटर बाकी आहे. 6 तास 30 मिनटं दाखवत आहे. तर बघूया आता किती वेळात पोचतोय. गाडी बघूया आजूबाजूला आणि मग निघूया पुढे. पाणी किती आहे आणि इथे बघा. मी आता संगमेश्वरला पोहोचलोय. हे संगमेश्वरच आहे. बोललो ना, संगमेश्वरच्या थोडंसं पाठी होतो मी. अशी रोड काय बघा, बोललो ना थोडं इथे आहे, खराबच आहे. इथून पुढे ते तिकडे थांबलो होतं ना, ते पण बोलत होते 2007 पासून रोडचं काम चालू आहे. आता 2025 चालू आहे, अजून पण रोडचं काम झालं नाही आहे. तो समृद्धी महामार्ग झाला 900 किलोमीटर एवढा पटकन. आता का माहिती का नाही झाला, काहीतरी कारण असेल त्यामागे, काय असेल काहीच माहीत नाही. हाच पॅच एवढा पटकन नाही होता, काय माहिती का. कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. बापरे, हा इकडे एक रोड गेला खाली या साईडला आणि एक पाठीमागे गेला. ते सगळे गणपतीपुळ्याला जातात. आणि मी आता पाण्याचा ब्रिज क्रॉस करून आलोय. आता रत्नागिरी चालू झालंय. रत्नागिरीनंतर चिपळूणला पण आपली एक मोठी गाडी आली आहे, आयशर. ते तुम्ही बघितलेच असेल, मोठी आहे 17 फूटवाली. ती पण चिपळूणला झाली आहे. काहीतरी बिल्डिंगचं सामान आहे, काहीतरी आहे, ते घेऊन आली आहे चिपळूणला बाळू काका. तर बघूया ती गाडी भेटते की नाही भेटत आहे, की आपण सरळ जाऊया. तिला अजून आत्ताशी ती खाली करते. तर बघू किती वेळ लागतोय त्यांना, की आपण निघून जाऊया पुढे, की ते आपल्याबरोबर येतात आहे. ते पुढचं पुढे बघूया. व्ह्यू कसं वाटतोय नक्की सांगा. आणि लाईक सबस्क्राईब केल्यानंतर लाईक सबस्क्राईब करा. फायनली मी चिपळूणला पोहोचलो आहे. हे चिपळूण स्टार्ट झालेलं आहे आणि आपली आयशर पण इथेच आहे. तर आता कॉल करूया त्यांना. तर बघू ते कॉल
कुठे ते एक्झॅक्टली किती वेळ लागतोय. त्यांना वेळ लागत असेल तर आपण पुढे निघूया, पुढे जाऊन थांबूया, नाहीतर मग इथे थांबूया त्याला थोडा वेळ लागत असेल तर. जाताना पण तुम्हाला हा व्ह्यू दाखवला होता. हा व्ह्यू बघा, इथे तर गर्दीच असते नेहमीप्रमाणे. हे बघा गाड्या बघा किती लागल्या आणि हा व्ह्यू बघा. हा व्ह्यू इथे मस्त आंघोळ करायला आतमध्ये जागा आणि पब्लिकने आंघोळ पण करून आले मस्त आहे की. हा थोडासा घाट, वरती घाटावर चढलो ना तिकडे पण एक नंबर व्ह्यू आहे. सकाळपासून काही खाल्लं पण नाही कारण तिथे चहा बी काहीच नव्हतं, कोण आलंच नव्हतं तिकडे. होते एक जण पण तो असंच तिकडे बसला होता. आता बघूया कुठे पुढे नाश्ता बिष्टा किंवा फ्रेश व्हायला थांबूया. आणि हा व्ह्यू बघा, हे सगळं चिपळूण, एवढं मोठं चिपळूण आहे. हे आंघोळ करून चालले वाटतं, ते सगळं चिपळूण आहे. आणि हा समोरचा व्ह्यू बघा. बघा हा व्ह्यू बघा. आता मुंबई 240, महाड 73, खेड 27 किलोमीटर. ट्रकचा लोड लागतोय जाम, बिजव चढण आहे ना. आणि हा व्ह्यू एक नंबर आहे यार. हा बघा, हा बघा व्ह्यू बघा तुम्ही. फक्त आपण वरती जाऊन थांबूया. तुम्हाला व्ह्यू बघायचा होता ना, 1 2 3. हा बघा व्ह्यू. मस्त आहे की. इथे रोड चालू आहे, तिकडे एक नदी चालू आहे, मस्त की नदी जाते. हे सगळं चिपळूण इकडे एक नंबर दिसतंय. हा खांब येतोय मध्ये. खूप भारी व्ह्यू आहे, खूप भारी. आणि थंबनेल पण घेऊया आणि मग आता इथून निघूया. इथून तुम्हाला बोललोच आहे टाईम लागणार जरा. आपली गाडी चिपळूणमध्येच आहे, इथेच कुठेतरी आहे. त्याला टाईम लागतो खाली करायला. तर आपण आता इथे जरा मस्त की उभं राहूया आणि मग निघूया पुढे. इथे हॉटेल आहे बाजूला, तुम्हाला दाखवू. हे हॉटेल आहे. हे हॉटेलला जरा फ्रेश बीस होऊया आणि मग पुढे आपण निघूया. मला भूक पण लागले, म्हणजे थोडासा नाश्ता करूया आणि मग निघूया आपण पुढे. हे असं हॉटेल आहे आणि आताच डोसा खाल्ला मी. आणि समोरचा व्ह्यू बघा, तुम्हाला याच्यातून दिसत नसेल, जाळी लावले. तर आता आपण खाल्लाय, थोडा चहा बी पिऊया आणि मग निघूया पुढे. वातावरण चांगलं आहे, ऊन पडलं आहे आता थोडंफार. कशेडी घाटात पोहोचलोय मी. आणि हा कशेडी घाटचा बोगदा, आता बोगदा झालाय. पहिला तर काहीच, पूर्ण तो घाट होता, तो घाटमध्ये धुकं बिक्क सगळं असायचं, मजा यायची. आता काहीच नाही. लाईट लावूया समोरची. आणि बोगदा खूप मोठा, का भारी वाटतं ना बोगद्यात.
आता लोणेरला पोचलोय. आता बहुतेक खराब रोड चालू होईल. अजून रोड बनतात इकडचे पण. तर इथून एक्सप्रेसवे संपला तो हायवे. आता सिंगल म्हणजे खराब रोडच चालू होईल. आता 1 वाजलाय. इथून 250 काहीतरी किलोमीटर असेल. 2-3 तासात पोचून जाऊ. बघू आता किती वेळ लागतोय. 250 नाही, 180-160 किलोमीटर आहे काहीतरी इथून. मी आता आलो आहे इंदापूरला. इंदापूरच्या सिटीच्या मार्केटमध्ये एकदम लास्टला. आता हे मार्केट आणि एकदा इकडे थांबलो आहे कारण इथे माझा मित्र राहतो. मित्राचा मित्र आहे आणि आमची ओळख आहे भरपूर. आम्ही एकदा पिकनिकला पण आलो होतो याच्या घरी. मजा केली होती फुल. इथे आजूबाजूला धबधबा आहे, 1 नंबर आहे. तर आता इथे तो मित्र येतो 5 मिनिटात, बाजूलाच राहतो इथेच राहायला आला आता सध्या तरी. आणि पाऊस पण चालू झाला बेकारवाला. हा बघा विचारून. तर आपण आता तो येतो, भेटूया आणि मग निघूया पुढे. भेटलो त्याला. आता इथून निघालो आहे मी. इथून 120-150 किलोमीटर असेल काहीतरी. हा हे बघा आलं. नवी मुंबई 104 किलोमीटर. ठाणे 152 किलोमीटर. आणि पेन इथून 58 किलोमीटर आहे. तर पोचू आता फटाफट. 2 वाजून 25 मिनटं झाले. इथून तरी मला वाटतं 3-3.5 तास लागेलच. बघूया आता किती वेळ लागतोय. खराबच रोड आहे इथून पुढे पण. एवढा काय चांगला रोड नाही. तर भेटूया आता हळूहळू पुढे. रस्ता कव्हर करूया आणि निघू. मी आता अलिबागच्या रोडला आहे. म्हणजे इथून लेप मारला ना तर अलिबाग येईल. ही अलिबागची कंपनी मोठी बघा ही. आता अलिबागच्या इथून मी निघालो आहे, म्हणजे पुढे आलो आहे. आता एक्सप्रेसवे हा आणि अलिबागला लेप जातो. तिथून सरळ पेन येणार पुढे. मग पेन आला की पनवेल. मग आपण अटल सेतू डायरेक्ट घरी. 3 दिवस झाले बाहेरच आहे. परवा संध्याकाळी 6 वाजता निघालो होतो आणि आता मी घरी 6 वाजता पोहोचेल. म्हणजे विचार करा 3 दिवस. कारण रोडचं काम चालू होतं हे ते सगळं, त्यामुळे टाईम लागला. झोपलो त्यामुळे पण टाईम गेला. आता इथे रोडचं काम चालू आहे म्हणून जरा थांबलो आहे. आणि मग इथे डिझेल फुल केलं. 90 लिटर काहीतरी होतं आणि 34 लिटर बसलं. 34 लिटर. आणि 34 लिटरमध्ये चालली किती थांबा तुम्हाला दाखवतो. हां आता तुम्हाला दिसेल. 34 लिटरमध्ये 468 किलोमीटर चालली आहे आपली. म्हणजे कितीचं ॲव्हरेज भेटलं ते तुम्ही कॅल्क्युलेशन करा. तसं मी करेल आता थोड्या वेळाने आणि तुम्हाला सांगेल किती झालं ते. आता इथे थोडं थांबलं, जरा वॉशरूमला जायचं आहे. वॉशरूम करूया आणि मग निघूया आपण. पेनच्या आसपास आहे, पेनच्या पुढे मी. इथे पण बघा ना, आता निघालो मी. इथे पण बघा ना पावसाचं वातावरण आहे आणि आपल्याला नॉनस्टॉप पाणी भेटलंच आहे रोडवर. पाऊस सगळीकडे भेटला आहे आणि आपल्या हॉर्नला जायला काय माहिती गेल्यापासून ते बंदच, तो बंदच आहे. अजून एकदा पण नाही चालू झाला आहे. आता काय पेनच्या आसपास आहे. आता पोहोचून जाईल. तर मजा आली. गोव्याला ट्रिप भरपूर धमाल केली.
कष्ट पण आले, व्ह्यू पण आज चांगले भेटले, सगळं चांगलं भेटलं. फक्त तुम्ही लाईक सबस्क्राईब करा. आणि टायर पण पंक्चर झालेला मध्ये, तुम्हाला आधीचा ब्लॉग कळालाच असेल. खूप तिकडे दिवस वाया गेले आणि आता पोचेल 1-1.5 तास, 2 तासात पोचेल. 4 वाजले आता. 2 वाजेपर्यंत पोचेल, 6 वाजेपर्यंत पोचेल. हे तुम्हाला एक माहिती आहे काय, मी परवाच्या दिवशी पण 6 वाजताच निघालो होतो आणि बरोबर यावेळेस पण 6 वाजताच पोचतोय. म्हणजे टायमिंग बरोबर झालं. म्हणजे 2 दिवस गेले माझ्या ह्याच्यातच. 2 दिवस, तो एक 24 तास झाले आणि हा हे 2 दिवस 24 तास 48 तास मी बाहेरच आहे. आणि 48 तासामध्ये मी 1100 किलोमीटर चालवली. इमेजिंग. फक्त 1100 किलोमीटर चालवण्यासाठी मला 48 तास लागले. आणि ते पण रात्री झोपलो मी एक काहीतरी 12 वाजता झोपलो आणि 6 वाजता उठलो. 6 तास गेले तिकडे. आणि इथे पण मी 1 वाजता काहीतरी गाडी लावली होती, 12-1 वाजता. आणि इथे 8:30 म्हणजे 8 तास गेले इकडे. 6 आणि 8 12 14 तरी पण भरपूर तास राहिले होते. त्यात 2-3 तास जेवायला बिवायला, असं समजा 1 तास जेवायला हे ते. गाडी मजबूत चालली पण खड्डे रोडला एवढ्या. पण जेव्हा रोड होईल ना, मजा येणार आहे. फक्त रोड झाला. पाठच्या वेळेस पण हाच टाईम असाच वाजले होते. पण पाठच्या वेळेस मी नॉनस्टॉप, म्हणजे ह्या दिवशी किती तिकडून 11 वाजता काहीतरी निघालो होतो गोव्यावरून. ते आपल्या घरी 12 वाजेपर्यंत 11-12 वाजेपर्यंत पोहोचलो होतो. 12 तास लागले होते. तो कसला गेला. आता थोडा पाऊस चालू आहे. आता या रोडला ट्रॅफिक आहे, भरपूर गाड्या आल्या, भरपूर. बघा तुम्ही लाईनीत दिसत असेल तुम्हाला. कारण आज संडे आहे आणि अलिबागवरून हे सगळे फिरायला गेले होते वाटतं. तर म्हणून ट्रॅफिक लागले. हे बघा पूर्ण गाड्याच गाड्या. आणि एक तर पाऊस आहे. कोणला काय कोण नवीन ड्रायव्हर असतं काय असतं तर नाही जमत त्यांना. इथे पनवेलला थांबलो होतो. हे पनवेल इथं ब्रिज खाली लेप मारला मग अटॅच येतो. सरळ गेलं तर पनवेल सिटी. आणि मजबूत जाम लागलाय, बघू शकता तुम्ही. आपली गाडी इकडे उभी केली आहे. इथेच खाल्लं मी खिचडी वडे आणि काहीतरी फिंगर चिप्स. आता मग इथून खाऊन आता इथून आपण निघूया. इथून आता 1 तास लागेल जास्तीत जास्त अटॅच येतोवरून. तर बघू किती वेळ लागतो. इथे बघा किती पब्लिक थांबले आहे. बापरे, का थांबले काय माहिती. सगळे बाईक वरती काहीतरी आहे वाटतं. वरती मजबूत स्पॉट आहे कोणता तरी असं वाटतंय, म्हणून पब्लिक थांबले आहे तिकडे. मी इथे साईडला थांबलो आहे अटल सेतूला चढलोय मी आता. आणि हा टोल नाका अटल सेतूचा इथे थांबलो आहे. कारण ते आयशर आहे ना तुम्हाला बोललो चिपळूणला, तर ती पण मागोमागच आहे. ती पण येतच आहे बाळूबाबा. तर त्यात ना एकच कांडे डिझेल राहिले. डिझेल त्यांनी शोधला पण भेटला नाही त्यांना. तर एका पंपावर गेले होते पण डिझेल नव्हतं तिकडे. तर ते आता पनवेलच्या इकडे पुढे आहे अटल सेतू हायवेला ते येतात आहे. तर ते बोलतात की इथे थांब, काय असं वाटलं तर माझ्यामधलं डिझेल थोडं त्याच्यामध्ये देऊया. पण आता काय वाटणार नाही, बघूया. ते येतात आहे मग त्यांच्याबरोबर चालत राहूया. तसं काय असेल तर मग ते बघता येईल. मग डिझेल आता बघू, त्यांच्याकडे कमी पडलं तर मग माझ्या हातून काढून मग आपण घेऊ. आणि आता मी त्यांचीच वाट बघतोय. ते आले की मग निघूया आपण. ती बघा ती गाडी आली ना बाई, आयशर आहे आपली. आणि समोर पाऊस बघा काय भरलाय यार. पाऊस बेकारवाला पाऊस भरलाय समोर. तो बघा तो पण पाऊस तिकडे बघा किती भरलेला पाऊस आहे हा सगळीकडे.
तो बघा पाऊस. पूर्ण तिकडे दिसतच नाही काय, इकडे मधोमध पाऊस आहे मजबूतवाला आणि पूर्ण दिसतच नाही काय. आणि आपली ही आयशर काय भारी गाडी आहे बघा. आता चाललोय सरळ सरळ, तर भेटूया आता डायरेक्ट आपल्या मुंबईमध्येच. इथून अड्रेस इथून 15-20 मिनिटं लागेल, बाकी काय नाही. आता तुम्हाला चालूच राहू दे व्हिडिओ ना. बघा आता पाऊस बघा अचानक कसा येतो. ही आपली आयशर. पाऊस बघा. फायनली मी पोहोचलोय रेसकोर्सला आणि 4:15 झाले. मी बोललो ना त्याच्यात थांबलो होतो म्हणून थोडा टाइम गेला, नाही तर पोहोचलो होतो टायमावर. तर खूप 2 दिवस लगातार बाहेरच होतो, म्हणजे 2 रात्र होतो. आता मी घरी जाऊन जरा फ्रेश होईल, मग झोपेल. तर 1100 किलोमीटर येऊन जाऊन किलोमीटर झाले, 1100-1200 काहीतरी. आणि कसं वाटली ट्रिप, ब्लॉग कसे वाटले नक्की सांगा. आणि लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब करा लवकरात लवकर. आणि जरा चांगलं मोटिवेशन भेटूया. तर आता बघूया नेक्स्ट ट्रिप कधी असेल काय असेल. तर ही पण ट्रिप पूर्ण जर्नी माझी कशी वाटली नक्की सांगा. आता मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.